Okay, students. So today we will start next tense of the future. Okay, perfect future tense. So today we will understand the concept when do we need to use perfect future tense or the sentence of this tense. Okay, students. So be ready for that. Okay, students. So as we know that we understand every concept with the name of the tense. Okay, so here the name of the tense is perfect. ओके स्टुडंट, so यावरून आपल्याला एक समजतं की यामध्ये आता क्रिया काय झालेली असणार आहे तर परफेक्ट झालेली असणार आहे. ओके, सो परफेक्ट झालेली असणार आहे जसं की आपण कालच बघितलं स्टुडंट या ठिकाणी की त्या टेन्सच्या नावावरूनच आपण त्या कन्सेप्टला समजतो. सो परफेक्ट फ्युचर टेन्स, सो ऑब्विसली स्टुडंट की यामध्ये फ्युचर मध्येच एखादी क्रिया काय झालेली असणार आहे तर परफेक्ट झालेली असणार आहे, पूर्ण झालेली असणार आहे. ओके स्टुडंट, सो बघूया आपण याची डेफिनेशन स्टुडंट. सो या ठिकाणी डेफिनेशन आहे बघा, परफेक्ट फ्युचर टेन्स इज यूज टू डिस्क्राइब अन ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड इन द फ्युचर. बघा काय सांगितलं की कम्प्लिटेड इन द फ्युचर, अशी क्रिया की जी फ्युचर मध्ये काय झालेली असणार आहे तर कम्प्लीट झालेली असणार आहे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ती कम्प्लीट झालेली असेल. सो या ठिकाणी शॉर्ट मध्ये टास्क कम्प्लिटेड इन द फ्युचर. बरोबर, बघा स्टुडंट, काय टास्क कम्प्लिटेड इन द फ्युचर म्हणजे एखादी क्रिया येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये काय झालेली असणार आहे तर पूर्ण झालेली असणार आहे. हे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर समजून घेतलेलं आहे. सो सोपं अजून करून सांगायचं म्हणजे ऑब्विसली आपण ऑलरेडीच बघितलेलं आहे की एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल, परंतु कधी तर फ्युचर मध्ये. ओके, परफेक्ट प्रेझेंट मध्ये आत्ताच नुकतीच क्रिया कंप्लीट झाली. परफेक्ट पास्ट मध्ये बघितलं की खूप वेळ झालेला आहे परफेक्ट होऊन, आणि परफेक्ट फ्युचर मध्ये आपण बघणार आहोत की त्या क्रियेला पूर्ण होण्यासाठी काही वेळ आहे आणि परफेक्ट झालेली असेल फ्युचर मध्ये ती क्रिया काय झालेली असेल तर परफेक्ट झालेली असेल. ओके स्टुडंट, सो आता आपण या ठिकाणी या टेन्सला समजून घेऊया विथ द फॉर्म्युला. सो ऑलरेडी स्टुडंट्स आपल्याला माहित आहे की जेव्हा पण आपण हा टेन्स बघतो, परफेक्टचा टेन्स बघतो, तर त्यामध्ये आपल्याला माहित आहे की व्हर्बचा थर्ड फॉर्म आपण काय करतो तर त्या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतो परफेक्टचे. सो या ठिकाणी आपण कोणता हेल्पिंग व्हर्ब वापरणार आहोत तर विल हॅव हा हेल्पिंग व्हर्ब आपण या ठिकाणी वापरणार आहोत. परफेक्ट फ्युचर टेन्स सांगण्यासाठी आपण या ठिकाणी विल हॅवचा या ठिकाणी वापर करणार आहोत. आणि परफेक्ट टेन्स असल्यानंतर आपल्याला माहित आहे का व्हर्बचा थर्ड फॉर्म होतो, हे पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा स्टुडंट्स, सेंटेन्स स्टार्ट विथ द सब्जेक्ट, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे तर विल हॅव या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म आपण या ठिकाणी वापरणार आहोत, शेवटी आपलं ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, सो कन्सेप्च्युअली आपण ऑल फॉर्म्युले या ठिकाणी लर्न केलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला जर सेंटेन्स सांगायचं असेल तर ते सेंटेन्स कसं असणार आहे तर एखादी क्रिया भविष्यामध्ये फ्युचर मध्ये ती पूर्ण झालेली असेल, बरोबर, पूर्ण झालेली असेल हे आपल्याला सांगायचं या ठिकाणी. त्याचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला बघितला. ऑब्विसली सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर विल हॅव, त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म, आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट वापरणार आहोत. ओके, मग आपण या ठिकाणी फॉर्म्युलेला समजून घेतल्याच्या नंतर पहिलं एक्झाम्पल आहे आपलं समीर विल हॅव. बघा स्टुडंट, या ठिकाणी काय झालं, समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक. ओके, समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक. मग आपण काय केलेलं बघा स्टुडंट, या ठिकाणी सब्जेक्ट आपला समीर आहे, त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरला विल हॅव, त्यानंतर आपण गॉन वापरला व्हर्बचा थर्ड फॉर्म, आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरला फॉर अ वॉक. आणि अशा प्रकारे आपण या सेंटेन्सेसला काय केलेलं, पूर्ण केलेलं. सो समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक हे सेंटेन्स आपण या ठिकाणी काय केलं आहे स्टुडंट, यूज केलेलं आहे. ते समीर, आता याचा मराठी अर्थ कसा होणार स्टुडंट तर असेल किंवा गेलेला. मग आपण काल कसं बघितलं स्टुडंट कंटिन्युअस मध्ये का तो जात असेल, बरोबर, जात असेल म्हणजे चालत असेल. इथं काय झालेलं आहे तर पोहोचलेला असेल. ओके, किंवा गेलेला असेल. तो जेव्हा गेलेला असेल तेव्हा समीर विल हॅव गॉन फॉर अ वॉक है ना, आणि चालत असेल तेव्हा स्टुडंट समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर, आता तुमची सेन्स या ठिकाणी बनेल स्टुडंट, मला काय एक्झॅक्टली या टेन्सला वापरायचं कसं. ओके, सो आपण या ठिकाणी बघितलं स्टुडंट की समीर वॉकला गेलेला असेल किंवा समीर वॉकला पोहोचलेला असेल.
ओके, आता या ठिकाणी स्टुडंट निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की समीर वॉकला गेलेला नसेल. ओके, समीर वॉकला पोहोचलेला नसेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपण कसं सांगणार बघा स्टुडंट की समीर विल नॉट. बघा या ठिकाणी समीर विल त्यानंतर आपण या ठिकाणी नॉटचा वापर करणार आणि त्यानंतर स्टुडंट्स आपण काय करणार हॅव गॉन फॉर अ वॉक. आता या सेंटेन्सला थोडंसं नीट समजून घ्या. बघा समीर सब्जेक्ट वापरला आपण, त्यानंतर विल हॅव जे आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर नॉट. बघा स्टुडंट मध्ये आपण विल हॅव ला काय करणार आहोत डिवाइड करून त्यामध्ये आपण नॉटचा वापर या ठिकाणी करणार आहोत. सो विल नॉट हॅव, विल हॅव नॉट न म्हणता विल आपण असं या ठिकाणी काय करणार आहोत म्हणणार आहोत. जसं की विल नॉट बी आपण म्हणत होतो, विल आणि बी मध्ये पण नॉट लावायचं, तसं इथं विल हॅव मध्ये आपल्याला काय करायचं आहे नॉट अप्लाय करायचं आहे. समीर विल नॉट हॅव ओके गॉन फॉर अ वॉक. ओके, समीर विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. थोडस फक्त ट्रिकी आहे स्टुडंट समजून घेण्यासाठी. समीर विल हॅव नॉट असं म्हणायला सोपं असलं पण ग्रामॅटिकली ते चुकतं म्हणून आपण या ठिकाणी त्याला मध्ये लिहितो. सो समीर विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. मग इंटरोगेटिव्ह करायचं आहे स्टुडंट्स आपल्याला की समीर वॉकला गेलेला असेल का. ओके, समीर वॉकला गेलेला असेल का. मग या ठिकाणी आपण कसं करणार की विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. बघा स्टुडंट्स या ठिकाणी काय केलेलं बघा आपण फक्त विल वापरला, पुन्हा इथं मध्ये समीर टाकलेला आहे, त्यानंतर आपण घेतलेला आहे हॅव. ओके, सो विल क्वेश्चनच्या सेंटेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह मध्ये पण आपल्याला विल हॅव एक साथ नाही वापरायचंय, तर विल त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, मग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे दुसरं हॅव हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. तर सेंटेन्स बनेल आपलं विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, म्हणजे काय समीर वॉकला गेलेला असेल का. ओके, आता नॉट मध्ये काय होईल सोडून विलच्या नंतर समीर नंतर नॉट नंतर हॅव येईल. विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर स्टुडंट, बघा विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. त्यानंतर की समीर वॉकला गेलेला नसेल का. ओके, समीर वॉकला गेलेला नसेल का. समीर वॉकला कोठे गेलेला असेल किंवा कोठे पोहोचलेला असेल. आपण सुरुवातीला डब्ल्यू एच वापरणार व्हेअर, त्यानंतर व्हेअर विल. विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. बघा व्हेअर विल त्यानंतर समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. ओके, त्यानंतर व्हेअर विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. अशा प्रकारे आपण काय करणार या ठिकाणी त्याला यूज करणार. ओके, व्हेअर विल समीर हॅव गॉन फॉर अ वॉक. आता आपल्याला म्हणायचं आहे की समीर वॉकला कोठे गेलेला नसेल किंवा कोठे पोहोचलेला नसेल. सो इंग्लिश मध्ये बघा व्हेअर विल. ओके, व्हेअर विल त्याच्यानंतर बघा समीर है ना, व्हेअर विल समीर नॉट हॅव अशा पद्धतीने म्हणणार आपण. व्हेअर विल मग सब्जेक्ट समीर मग त्याच्यानंतर नॉट हॅव. ओके, जसं की नॉट बी तसं नॉट हॅव. ओके, सो जेवढे पण मर्ज झालेले हेल्पिंग वर्ब असतात ना स्टुडंट्स, तर नॉट त्यांच्यामध्ये आपण काय केलेलं आहे यूज केलेला आहे. तो कशा पद्धतीने झालं बघा व्हेअर विल समीर नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. ओके, आणि अशा प्रकारे आपण समीरचे काय एक्झाम्पल्स या ठिकाणी बघितलेले आहेत स्टुडंट. ओके, सो पहिली स्लाइड तुम्हाला लक्षात आली का स्टुडंट. ओके, ठीक आहे. थोडस अजून मी आय मध्ये त्याला अजून व्यवस्थित क्लिअर करून सांगतो स्टुडंट, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार या ठिकाणी. सो बघा स्टुडंट या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल आहे आय विल हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, बघा स्टुडंट आता इथं काय वापरलं आपण आय त्यानंतर विल हॅव. विल हॅव आपला हेल्पिंग वर्ब आहे. आय विल हॅव गॉन फॉर अ वॉक. पहिलं सेंटेन्स एकदम फॉर्म्युल्याला काय करणार आहे स्टुडंट आपलं जे आहे तर फॉलो करणार आहे. आणि हा फक्त पहिला जो फॉर्म्युला सॉरी पहिलं जे सेंटेन्स आहे ते फॉर्म्युलाला कम्प्लीट काय करतं फॉलो करतं 100%. फक्त बाकीच्या ठिकाणी थोडासा चेंजेस होतो. आता बघा इथं काय झालं आपलं आय विल नॉट अप्लाय करायचं होतं म्हणून आपण काय केलं विल आणि हॅवच्या मध्ये नॉट टाकलं. सो आय विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. बघा आय विल नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. मग इंटरोगेटिव्ह केला आपण. इंटरोगेटिव्ह मध्ये आपण कसं म्हणणार की या ठिकाणी मी वॉकला पोहोचलेलो असेल का. बरोबर, मी वॉकला गेलेलो असेल का. मग बघा विल हॅव है ना, विल हॅव आय असं नाही होणार स्टुडंट या ठिकाणी विल आय हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, विल आय हॅव गॉन फॉर अ वॉक. ओके, मी वॉकला गेलेलो असेल का पोहोचलेलो असेल का. विल आय नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. बरोबर, बघा विल आय नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक है ना, मी वॉकला पोहोचलेलो नसेल का. ओके, मी वॉकला कोठे पोहोचलेलो असेल. सो या ठिकाणी व्हेअर विल आय हॅव गॉन फॉर अ वॉक है ना, व्हेअर विल त्यानंतर आय हॅव
गॉन फॉर अ वॉक. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं, दोघांना डिवाइड करून त्यामध्ये सब्जेक्ट अप्लाय करतो. सो व्हेअर विल लास्ट आहे, व्हेअर विल आय नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक. बघा या ठिकाणी काय झालं, व्हेअर विल त्यानंतर आय नॉट आणि मग हॅव वापरलेला आपल्याला, म्हणजे विल हॅवच्या मध्ये सब्जेक्ट पण येणार आणि नॉट पण येणार, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सब्जेक्ट पण आणि नॉट पण. सो व्हेअर विल आय नॉट हॅव गॉन फॉर अ वॉक, मी वॉकला कुठे गेलेलो किंवा पोहोचलेलो नसेल. अशा प्रकारे या सेंटेन्सचं काय झालेलं आहे स्टुडंट, या ठिकाणी मिनिंग झालेला आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण आय या सब्जेक्ट वरून पण काही सेंटेन्सेस या ठिकाणी बघितलेले. आता नेक्स्ट स्लाइड आहे स्टुडंट्स, आपल्याला माहित आहे का परफेक्ट टेन्स मध्ये आपण जे परफेक्टचे जे हेल्पिंग वर्ब असतो त्यावरून आपण काय डिसाइड करतो, तर पोझिशन पण डिसाइड करतो. ओके, पोझिशन आपण बघितलं होतं, हॅव हॅज ला आपण प्रेझेंट मध्ये वापरतो, विल हॅव ला आपण फ्युचर मध्ये वापरणार आहोत. जसं की माझ्याकडे एक पेन आहे साठी आपण काय म्हणणार स्टुडंट, आय हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन होता साठी आपण काय वापरलो होतो, पेन. स्टुडंट की माझ्याकडे एक पेन असेल. ओके, सो आपण इथं काय म्हणणार आता, आय विल हॅव अ पेन. ओके, आय विल हॅव अ पेन अशा प्रकारचं सेंटेन्स आपण या ठिकाणी वापरणार आहोत. मग या ठिकाणी बघा, आय विल हॅव अ पेन म्हणजे काय, माझ्याकडे एक पेन असेल. यू विल हॅव, तर याचं कसं होईल स्टुडंट, तर तुझ्याकडे एक कार असेल. ओके, वी विल हॅव अ बिग हाऊस, आमच्याकडे एक मोठं घर असेल, है ना. आपण ड्रीम सांगतो ना, भविष्यामध्ये माझ्याकडे हे असेल, ते असेल, एक घर असेल मोठं, तर त्यासाठी वी विल हॅव अ बिग हाऊस. विल हॅव न्यू बुक्स. ओके, त्यांच्याकडे काही नवीन पुस्तके असतील. ही विल हॅव अ लॅपटॉप, त्याच्याकडे एक लॅपटॉप असेल. शी विल हॅव अन ओल्ड कॅमेरा, तिच्याकडे एक ओल्ड कॅमेरा असेल. अँड रोहित विल हॅव अ बाईक, रोहितकडे एक असेल. ओके स्टुडंट्स, अशा फ्युचर मध्ये तुम्हाला पोझिशनच्या गोष्टी सांगण्यासाठी पण आपण काय करतो, तर विल हॅवचा वापर करतो किंवा परफेक्टच्या हेल्पिंग वर्बचा वापर करतो. ही स्लाइड तुमच्या लक्षात आलीच का स्टुडंट्स व्यवस्थित? ओके, हॅलो, प्लीज रेज युअर हँड स्टुडंट्स. आहे. सो आपण या ठिकाणी दुसरे काही एक्झाम्पल बघूया स्टुडंट्स, जसं की मी क्रिकेट खेळलेलो असेल ना, बरोबर, किंवा माझं झालेला असेल. फ्युचर मधलं सांगतो आपण की माझं क्रिकेट खेळून झालेलं असेल. सो इंग्लिश मध्ये आपण सांगणार, आय विल हॅव प्लेड क्रिकेट, माझं क्रिकेट खेळून झालेलं असेल. वी विल हॅव प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलेलो असेल. यू विल हॅव प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळलेला असशील. यू विल हॅव प्लेड क्रिकेट, तुम्ही सर्वजण क्रिकेट खेळलेले असाल. ही विल हॅव प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळलेला असेल, ती क्रिकेट खेळलेली असेल, तो किंवा ती क्रिकेट खेळलेली असेल आणि ते सर्वजण क्रिकेट खेळलेले असतील. ओके, समीर आमिर क्रिकेट खेळलेला असतील, हा मुलगा क्रिकेट खेळलेला असेल, तो मुलगा क्रिकेट खेळलेला असेल, हे सर्व मुलं क्रिकेट खेळलेले असतील आणि ते सर्व मुलं क्रिकेट खेळलेले असतील. ओके, सो अशा आता डिफरंट टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये बनवूया. अफर्मेटिव्ह मध्ये मी क्रिकेट खेळलेलो असेल. ओके, वी विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे काय, आम्ही क्रिकेट खेळलेलो नसेल. विल यू हॅव प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळलेला असशील का, बरोबर. विल यू नॉट हॅव प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळलेला नसशील का. व्हेअर विल ही हॅव प्लेड क्रिकेट, बघा, व्हेअर विल ही हॅव प्लेड क्रिकेट. सो या ठिकाणी तो क्रिकेट खेळलेला असेल का, सॉरी, तो कुठे क्रिकेट खेळलेला असेल. आता या ठिकाणी बघा स्टुडंट, आपण बघितलं होतं का, हिच्या नंतर हॅव आणि हॅज जर ऑप्शन असतील, हॅव आणि हॅज, तर नेहमी आपण हॅज वापरायचं, हे तुम्हाला माहित आहे, बरोबर. ही हॅज होतं. पण या ठिकाणी बघा काय झालेलं आहे स्टुडंट्स, विल हॅव आहे इथं. तो इथं विल हॅवला आपण काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. विल हॅज नव्हतं आपल्याकडे, विल हॅवच आहे, म्हणून आपण या ठिकाणी हिच्या नंतर हॅवला अप्लाय केलं. ऍक्च्युली तो एकटा हॅव नाहीये, तर तो विल हॅव आहे, म्हणून असं झालेलं आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं. सो वेअर विल ही हॅव प्लेड क्रिकेट, तो कुठे क्रिकेट खेळलेला असेल.
व्हेअर विल शी नॉट हॅव प्लेड क्रिकेट, ती कोठे क्रिकेट खेळलेली नसेल. इट विल हॅव प्लेड क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळलेली असेल. दे विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट, तो ते सर्वजण कोठे क्रिकेट खेळलेले नसतील. विल समीर हॅव प्लेड क्रिकेट, समीर क्रिकेट खेळलेला असेल का. विल समीर अँड आमिर नॉट हॅव प्लेड क्रिकेट, समीर अँड आमिर क्रिकेट खेळलेले नसतील का. व्हेअर विल दिस बॉय हॅव प्लेड क्रिकेट, हा मुलगा कोठे क्रिकेट खेळलेला असेल. Where will that boy have not sorry that where will that boy not have played cricket, हा मुलगा कोठे क्रिकेट खेळलेला नसेल. These boys will have played cricket, हे सर्व मुले क्रिकेट कोठे खेळलेले असतील. Those boys will not have played cricket, हे सर्व ते सर्व मुले कोठे क्रिकेट खेळलेले नसतील. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्ण स्लाइड बघितलेली आहे स्टुडंट्स. आणि बघितलेलं आहे की परफेक्ट फ्युचर टेन्स या ठिकाणी कशा पद्धतीने आपण यूज करतो. परफेक्ट फ्युचर साठी आपण सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्कचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्टला काय करतो या ठिकाणी यूज करतो. आणि त्यावरून आपल्याला समजतो स्टुडंट की हा कोणता टेन्स आहे, तर परफेक्ट फ्युचर टेन्स आहे हे या ठिकाणी आपल्याला समजतं. आणि अशा प्रकारे आपण हा टेन्स या ठिकाणी पूर्ण समजून घेतलेला आहे.